हाय गाईज, हॅलो हॅलो हॅलो. आता प्रणालीच्या लग्नाला आलोय आम्ही. गुड मॉर्निंग गाईज. आवाज फुटत नाही तरी पण मी व्लॉगिंग करते. हॅलो, गुड मॉर्निंग. आम्ही आता कोल्हापूर बस स्टँडला बसलोय. आता आम्हाला पकडायची आहे गारगोटीची बस. इथे दिसते का मागे माझ्या? आम्ही एक बस सोडली मगाशी कारण जरा गर्दी होती. किती दिवसांनी इतका छान सनराईज बघितला. मस्त दिसतंय. हे आहे आपलं कोल्हापूरचं बस स्टँड. हा आहे माझा नवरा. हे आहे आमचं सामान. आणि मी मस्त माईक लावून व्लॉग करते. आमची आता अर्ध्या तासाने बस आहे गाईज. आता वाजलेत 5:45 आणि आमची बस आहे 6:15ची. तोपर्यंत काय करू सांगा? तोपर्यंत हा असा टाइमपास करायला लागेल. वॉशरूम आहे आणि ही खूप स्पेशियस छान रूम आहे आणि इथे मस्त फुल लेंथ मिरर पण आहे. हॅलो. चेहऱ्यावरून जरी वाटत नसेल तरी पण आमची व्यवस्थित झोप झाली आहे आणि आम्ही आता पोहोचलोय इथे गारगोटीमध्ये. बाय द वे, मी असं इंट्रो चालू केला नाही कारण मी हा वेगळा व्लॉग करेन की नाही माहिती नाही आहे. कारण मी चेतनच्या लग्नात असं काय ॲज शूटच नाही केलं. ते लाईट प्रॉपर येत नाही आहे. हां, ओ माय गॉड, हे जास्त चांगलं दिसतंय. चेतनच्या लग्नात मी ॲज सच काही शूट नाही केलं, पण प्रणालीचं लग्न खूप छान शूट करता येईल असं मला वाटतंय, होपफुली. ॲज यू ऑल कॅन सी, आता पोहोचलोय इथे जिथे आमच्या स्टेजची अरेंजमेंट आहे आणि खूप छान आहे हे हॉटेल. आम्ही अजून फ्रेश पण नाही झालोय. सी फेस, आम्ही हा टिक्का पण नाही गेलाय माझा. काल आम्ही मंदिरात गेलेलो इकडे येण्याआधी. तर आता फ्रेश होऊन तिच्या घरी जायचंय कारण हळदीच्या आधीचे कार्यक्रम जे असतात, घाण्याचा कार्यक्रम आहे आणि तिचा चुडा भरणार आहेत वगैरे वगैरे, असे सगळे छोटे मोठे फंक्शन्स आत्ता आहेत. तर आम्ही हळदीचे कपडे कॅरी करणार आहोत आणि त्यांच्या घरी जाणार आहोत. चेतनचं आणि तिचं लग्न एका वीकच्या गॅपनेच आहे. म्हणजे चेतनचं लग्न झालंय, हळद झाली 1ला, 3ला लग्न होतं. मी तेव्हा लग्नात तर काहीच नाही शूट करू शकले, सगळी घाई गडबडच झालेली आमची. आणि प्रणालीचं लग्न आहे 9 आणि 10ला. सो आज आहे 9 मे. आज हळद असणार आहे तिची आणि उद्या लग्न आहे. तर आम्ही कोल्हापुरात खूप लवकर पोहोचलो. आमच्या तिकिटावर 5 वाजताच लिहिलेलं, म्हणजे कोल्हापुरात 5 वाजता पोहोचणार आहोत कारण आम्ही 8:30ची बस पकडलेली ठाण्यातून. पण मला असं वाटलं की कंडक्टर काका म्हणालेले की 6ला पोचते बस, आणि मला असं वाटलं ऑर्डिनरी बस आहे महामंडळाची, अजून लेट होईल कारण जेवणासाठी वगैरे पण थांबते बसमध्ये. आम्ही काहीतरी 12 वाजता वगैरे थांबलेलो, तिथे आम्ही दाल खिचडी वगैरे खाल्ली. तर ते नाही, पॉईंट हा आहे की 6ला नाही, 7:30ला नाही, 5 वाजताच पोहोचलो आम्ही. आणि मग काय करायचं त्याच्यानंतर? आम्ही तिथे पोहे खाल्ले बस स्टँडवरती. सो ॲज युजल स्टोरेज इश्यू झाल्यामुळे व्हिडिओ बंद झालेला. मी कुठे होते आय डोंट नो मगाशी. पण आता फ्रेश होऊया. मला असं वाटत होतं की आम्ही दोघं थोडा वेळ आराम करू, पण ॲज सच झोप नाही आलेली. आम्ही तर कोल्हापूरला येईपर्यंत पण व्यवस्थित झोपलेलो आणि नंतर मी इथे गारगोटी पोहोचेपर्यंत पण झोपलेले तासभर. हे तर झोपले नव्हते पण त्यांना पण झोप नाही आलेली. हॅलो गाई, मी हे मेहंदीचे स्टेन्सिल्स आणले होते आणि वेळच नाही मिळाला. तर आत्ता मी विचार करते की मेहंदी काढूया. हा एक आणलाय हात इथे या हातावर येईल आणि हे मला असं वाटत होतं इथे मागे लागेल. लेट्स गो. मी तर आवरलंय. मिस्टर अनिकेत रावण उठत नाही आहेत, मग म्हटलं तोपर्यंत मेहंदी काढूया. त्यांची ॲक्च्युली नाईट शिफ्ट पण आहे चालू, तर त्याच्यामुळे पण थोडा गोंधळ होतो झोपेचा. आणि तोपर्यंत मेहंदी काढूया. मी ॲक्च्युली काल बसमध्ये बसल्यानंतर काढणार होते मेहंदी. आता मला समजत नाही आहे इथे कसं करू. फिगर आउट करूया काहीतरी. ॲक्च्युली कैची हवी होती. 1 मिनिट, मी आले. मी हॉटेल रिसेप्शनवर जाऊन आणि असे स्टेन्सिलचे एखाद्या कट करून आणले पीसेस मस्त. सो आधी आपण हा पॅच लावूया इथे खाली.
म्हणा की एवढ्या गणितचा प्यायानी एवढ्या गणितचा प्यायानी एवढ्या गणितचा प्यायानी When my day's on, I must just fall in love. I know the DJ and I love this song. Me and you and the night feel so young. Every single moment has led up to this one. Whoa, did the stars align? Whoa, maybe it's a sign. We should do tonight again. मला आपल्या लग्नाची आठवण आली. तुम्हाला मस्त वाटतं. प्रणालीकडे सगळे खूप छान आहेत, सगळी फॅमिली खूप हॅपनिंग आहे. म्हणजे माझ्या लग्नात पण अशी मज्जा झाली होती, तर मला ती आठवण आली. प्रणालीचे पप्पा असे थोडे इमोशनल झालेत बिचारे. सकाळपासून काय काय चालू आहे त्यांचं. आता तिचा तो घाण्याचा कार्यक्रम बाकी आहे. 2-3 दिवस आधी तिच्या काही फ्रेंड्स आल्या तिथे, तर त्यांनी मिळून अक्षता बनवायला लावल्या. सो मी ते दाखवते तुम्हाला. अजून खूप वेळ आहे. 6ची हळद आहे. ते खूप ब्राईट दिसतंय. बरोबर दिसतंय आता. मी अशा थोड्याशा बांगड्या भरल्या आल्यानंतर. मी ॲक्च्युली कॅरी केल्यात माझ्या साडीवरती छान बांगड्या. तुला बघायचं आहे? नाही बघायचं आहे? हो कॅमेरात बघत होता. म्हटलं तुला बघायचं आहे का? सो मी दोन्ही हातात अशा छान 1-1 डझन बांगड्या भरल्यात. आणि कारण आता हळद आहे ना संध्याकाळी, तर मला लक्षातच नाही आलं ते की हळदीच्या ड्रेसवर पण चांगल्या दिसतील बांगड्या. तर माझ्याकडच्या ग्रीन आहेतच उद्याच्या साडीवर, पण मी आपण मस्त. आणि मेहंदी आता थोडी थोडी रंगते. जे असतं केओटिक चालू आहे ना, टिपिकल लग्नाचं घर. कंटाळलेत तुम्ही? नाही कंटाळलेले. आणि हे ना, हे बघून पण मला माझ्या लग्नाची आठवण आली. कारण असं माझ्या लग्नात पण ना एका म्हणजे ज्या मांडवात जेवणाची सोय होती ना, आम्ही तिथेच जेवत होतो 2-3 दिवस, सगळे घरातली लोक पण. त्याच्यामुळे मला आठवण आली. मधून सुरुवात करा. असं फक्त एक हलवून एकत्र खाली ठेवा, मिक्स करा आणि थोडेसे उचला आणि एकत्र खायचे. शॉट्स घ्यायचे की चिकट. When my day's on, I must just fall in love. I know the DJ and I love this song. Me and you and the night feel so young. Every single moment has led up to this one. Whoa, did the stars align? Whoa, maybe it's a sign. We should do tonight. मस्त मी हळदीसाठी रेडी झाली आहे. वाव, सो प्रिटी. 100% हा सगळा मेकअप मी फक्त फोनच्या कॅमेऱ्यात बघून केला आहे. टर्न आउट वेल. मेहंदी बघा गाईज मेहंदी देखो गाईज. कलर तो आ रहा. मी येल्लो घातला आहे तरी पण आम्ही काय मॅचिंग आहे. येस, ग्रीन कलर आहे माझ्या ड्रेसमध्ये गाईज, म्हणून मी त्यांना हा शर्ट घालायला लावला आहे. आणि सनसेट किती सुंदर दिसतो. अरे अरे, लाईट
आज आहे वेडिंग डे. मी जस्ट आंघोळ केली आहे. कसा आवाज फुटत नाहीये, काही खाल्लं नाहीये, पण आधी आवरतो आणि मग नाश्त्याला जाऊ. कारण आता ते आंघोळीला गेलेत आणि ते आवरतायत. माझं आवरलंय. मी आता परत हेअर वॉश केला. असे ॲज खराब नव्हते झाले केस, पण तरी पण मी हेअर वॉश केला. चांगले सेट होतील. म्हणजे खूप सुंदर साडी आणली आहे आज. साडीपेक्षा ब्लाऊज खूप सुंदर शिवला आहे जान्हवीने. म्हणजे मी खूप छान पॅटर्नमध्ये शिवून घेतला. युजली मी फार सिम्पल बेसिक ब्लाऊज बनवून घेते. आवरायला मला समजत नाही आहे मी कसं करू. एक रील पण शूट करायची होती, पण आहे तसा वेळ. आज वेडिंग फंक्शन्स असे आहेत की 9 वाजता तिचे विधी असणार आहेत. 1 वाजताच्या मुहूर्तावर अक्षता आहे. सो ती 9 वाजता यायला बोललेली आम्हाला की घरचीच लोकं आहेत, पण तुम्ही 9 वाजताच या दोघं पण. ॲक्च्युली एक लास्ट वीक थोडा हेक्टिक गेला आहे दोघांचा पण. त्याच्यामुळे असं झालं आहे की झोपेल. ठीक आहे, झोपलेलो आम्ही, मस्त आराम केला आहे. आता आवरते मी आणि जरा चेंज करूनच भेटते तुम्हाला. नंतर दोघांनी पण आवरलं की दाखवलं आम्ही कसं दिसतं.